नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी दोन महत्त्वाचे पत्र निर्गमित झालेले आहे. त्यापैकी एक पत्र म्हणजे स्वतः आदेशच आहे आणि दुसरं पत्र म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे नेमका आदेश नेमका काय आणि नेमकं पत्र काय आहे याची माहिती आपण अत्यंत कमी वेळेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दोन्ही पत्र प्रशिक्षणार्थी बांधवांना 100% रोजगार देऊ शकतात असं मला तरी वाटतं. बाकी देरे हरी पलंगावरी असं जर कोणी म्हणत असेल, मला विद्यार्थ्यांची कमेंट मी ज्यावेळेस याच्यामध्ये बघतो ते म्हणतात की सर आमच्या जिल्ह्यामध्ये कधी पत्र निघेल, तुम्ही असं का करता, आम्हाला का आमच्या जिल्ह्यामधलं का नाही काढून देत. आता हो, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हालाच प्रयत्न करावा लागेल ना, आम्ही तर काही करू शकणार नाही. म्हणून त्या जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी बांधवांची ही नैतिक जबाबदारी आहे की आपल्या जिल्ह्यासाठी अशा पद्धतीचं पत्र काढावं. बघा, हे जे पत्र निघालेलं आहे ते वर्धा जिल्ह्याचं पत्र आहे आणि सामान्य प्रशासन विभागाने हे पत्र निर्गमित केलेलं आहे. म्हणून इतर कोणत्याही विभागाच्या पत्रापेक्षा या पत्राला थोडंसं महत्त्व असतं. विषय काय बघा, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या म्हणजे 11 महिन्याचं प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या जे बेरोजगार प्रशिक्षणार्थी बांधव आहेत यांना वर्धा जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही शासकीय आस्थापना आहेत त्यामध्ये शासकीय कंत्राटी पदभरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावं अशा पद्धतीचं मागणी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेली होती. मग त्या मागणीवरती उत्तर दिलेलं आहे. बघा काय म्हणण्यात आलेलं आहे की जे वेगवेगळे निवेदनं आम्हाला प्राप्त झालेली आहेत त्यामध्ये शासनाचं जर आपण धोरण बघितलं तर त्या धोरणांचा आपण विचार केला तर जिल्हा परिषदेमधील जेवढे काही पदं असतात, ठीक आहे, तर किंवा कंत्राटी पदं असतात ही शासनाने नियुक्त केलेल्या अधिकृत बाह्यस्त्रोत एजन्सी म्हणजे आउटसोर्सिंग एजन्सीच्या माध्यमातून भरली जातात. अलग लक्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट कायम घ्या, लक्षात घ्या. जर समजा तुम्हाला कंत्राटी पद्धतीने रोजगार पाहिजे असेल तर तुम्हाला तो आउटसोर्सिंगच्या माध्यमातूनच मिळेल. म्हणून मी तुम्हाला म्हणून राहिलो की हे जे पत्र आहे तर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढा, कारण की अशीच पदभरती ही आउटसोर्सिंगच्या माध्यमातून होते आणि त्या जिल्ह्यामधील उमेदवारांनाच त्या ठिकाणी प्राधान्यक्रम हे दिले जाते. या पद्धतीने याच्या समोर काय म्हटलेलं आहे बघा, सगळ्या विभाग प्रमुखांना असं सांगण्यात आलेलं आहे, वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे. काय सांगण्यात आलेलं आहे की जे काही पदं आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आपण भरतो तर त्यामध्ये जी काही पदं असतील, बिंदू नामावली असेल आणि त्याचबरोबर सेवाविषयक बाबी असतील त्या सगळ्यांच्या अनुषंगाने बाह्यस्त्रोता किंवा एजन्सीकडून ज्यावेळेस मनुष्यबळाचा पुरवठा होतो म्हणजे सरळ कंत्राटी पदभरती होते त्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना स्थानिक अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावं या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत. ठीक आहे, बघा वेळोवेळी सूचना पारित करण्यात आलेल्या आहेत हे तेच लिहिलेलं आहे. आणि म्हणून कंत्राटी पद्धतीने जर भरती होत असेल तर विद्यार्थ्यांनी काय करायला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांच्याकडे आपल्या अनुभवाच्या प्रमाणपत्रासह रीतसर नोंदणी करावी, जेणेकरून भविष्यामधील तात्पुरत्या मनुष्यबळाच्या गरजेनुसार नियुक्तीची संधी मिळण्यास तुम्हाला सुलभता प्राप्त होईल. परंतु हे कधी मिळेल आपल्याला, फक्त आणि फक्त बाह्य स्त्रोतांच्या मार्फत जर कंत्राटी पद्धतीने कामगार नेमायचे असतील किंवा नोकरी मिळवायची असेल म्हणजे सरळ कंत्राटी पद्धतीने जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हे तेव्हाच शक्य असणार आहे. अलग लक्षामध्ये कंत्राटी पद्धतीने, ठीक आहे. म्हणून हे सामान्य प्रशासन विभागाचा हा निर्णय आहे. आता दुसरं जे पत्र आहे अशाच पद्धतीचं जे निघालेलं आहे ते बघूयात. ते निघालेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. आता या पत्राचा सुद्धा जर आपण संदर्भ घेतला तर आधीच्या पत्रापेक्षा काही वेगळा नाहीये, परंतु हा आदेश आहे एक प्रकारे असं म्हणायला काहीच हरकत नाही. बघा या ठिकाणी काय म्हणण्यात आलेलं आहे की बघा 11 महिन्याचं त्या ठिकाणी प्रशिक्षण हे पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून मुद्दा क्रमांक 4.5 नुसार काय म्हणतो की ज्या प्रशिक्षणार्थीकडे 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना आणि प्रशिक्षणार्थींची तयारी असेल आणि आस्थापनेची तयारी असेल तर त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून आस्थापना निर्णय हे घेऊ शकते. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना 11 महिन्याचं प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण आहे जर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही संधी दिली तर तुमच्या आस्थापनेलाही चांगली मुलं भेटू शकतात. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे बघा की बाह्य यंत्रणा किंवा आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जर तुम्ही कंत्राटी पदभरती करत असाल, रोजंदारीने पदभरती किंवा कंत्राटी पद्धतीने पदभरती जर करत असाल तर त्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनाच क्रम दिला पाहिजे. तुम्ही त्यांना चॉईस द्या, ठीक आहे ना, त्यांची निवड करा किंवा त्यांना प्रिफरन्स द्या किंवा त्यांना प्राधान्यक्रम द्या म्हणजे जेणेकरून त्यांना काय उपलब्ध होईल, रोजगार उपलब्ध होईल. आणि म्हणून माझी सगळ्या जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांना विशेषतः प्रशिक्षणार्थी बांधवांना ही हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे, भावांनो तुम्हाला घरी बसून हे पत्र कोणी देणार नाही.
आउटसोर्सिंगच्या जागा कधी निघतात यासाठी तुम्हाला सातत्याने जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये जावं लागेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी कौशल्य विभागामध्ये जावं लागेल. देरी हरी पलंगावरी तुमच्या हाती इंस्टाग्राम, फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, यूट्यूब आलं, म्हणजे तुमच्या हाती सगळं काही आलं, अशा भ्रमामध्ये राहू नका. जर तुम्ही स्वतःच्या मनाचे राजे असाल तर तुमचं राज्यामध्ये काहीच असणार नाही. राजा आणि प्रजा दोन्ही सुद्धा भुकेला लागतील, बेरोजगार होऊन बनून जातील. तुम्हाला जर रोजगार पाहिजे असेल तर काही ना काही करावंच लागेल. तुकडोजी महाराजांचं एक वाक्य आहे, तो रिकामा कशाला फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ. तुझं गावच नाही का तीर्थ, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला जर रोजगार पाहिजे असेल तर तुला आता जिल्ह्याच्या ठिकाणी चक्रा मारावे लागतील. हो, ऑफिसमध्ये जावं लागेल, त्यांना विचारावं लागेल जागा किती आहेत, आणि मग तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हे बघा, शेवटी आमचं काही हेतू नाही आहे तुम्हाला उपदेश वगैरे करण्याचा, परंतु अशा पद्धतीचं पत्र आहे. या पत्राचा वापर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर 20-25 हजार रुपयाची नोकरी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये भेटू शकते. प्रत्येक जिल्हा परिषदामध्ये आउटसोर्सिंगच्या माध्यमातून पदं भरली जातात. ही त्याच लोकांना माहिती असतात की जे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की ही नोकरी तुम्हाला पाहिजे, कंत्राटी पद्धतीने तुम्हाला रोजगार भेटायला पाहिजे, तर तुम्ही स्वतः तुम्हाला काही ना काही कुटाने करावं लागतील. भाऊ, तुमच्या घरी कोणी आणून देणार नाही. आमचं काम आहे माहिती सांगणं. अनेक जण म्हणतात की सर तुम्ही फक्त व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगता, मग काय तुला काय काही ताटामध्ये असलेलं जेवण खाऊ घालू काय? हे तर कोणालाच पॉसिबल असणार नाही आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटी प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. जो प्रयत्न करेल, जो तळ राखेल तो पाणी पिईल असं म्हटलं जाते. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ज्यांना रोजगार पाहिजे तुम्ही त्यांनी प्रयत्न करा, बाकीच्यांनी घरी बसा. थोडं मी स्पष्ट बोलतो, याचा राग येऊ देऊ नका, कारण की प्रशिक्षणार्थी बांधवांच्या एक एक पत्रासाठी आपण खूप लढा दिलेला आहे. सुरुवातीला खूप आंदोलनं केलेली आहेत, काही यशस्वी झाली, काही अयशस्वी झाली, परंतु थोडंफार का होईना काही ना काही जे पदरी लागून राहिलं की नाही, सब्र का फल मिठा होता है. काही मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काही चुकलं असेल बोलताना तर त्याच्याबद्दल मी आपली माफी सुद्धा मागतो. खूप खूप धन्यवाद.